मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? तर आजच्या दिवसाची माझी सुरुवात झालेली आहे सकाळी 7 वाजता झाली आहे, पण आता वाजलेले आहेत 10. मी आता आलेली आहे खालापूरच्या टोलला. मी चालली आहे सातारला. साताऱ्याला माझं फोटोशूट आहे आणि मी सलग 3 ते 4 दिवस त्या बाजूलाच असणार आहे. म्हणजे अगदी साताऱ्यात नाही, साताऱ्यात 2 दिवस असेल, त्यानंतर थोडेफार आजूबाजूला असं माझं फोटोशूट प्लॅन्स आहेत. तर त्यामुळे त्यासाठी मी निघाली आहे. मी खूप एक्सायटेड आहे कारण वेगळ्या पद्धतीतली यावेळेस सगळे माझे लुक्स असणार आहेत, जे आतापर्यंत कधी झालेले नाहीयेत असे माझे लुक्स आहेत. सो त्यामुळे जास्त एक्सायटेड आहेत. तर आता आपण निघूया. रस्ता आहे वाईचा. आता म्हणजे खरं तर इथून खूप आठवणी सुरू होतात माझ्या वाईच्या, कारण मुलगी झाली होतं शूटिंग आमचं इथे या ठिकाणी होतं वाईच्या. आणि या लेफ्ट साईडला जे तुम्हाला दिसतंय जिथे लोक थांबलेली आहेत, तर त्या बाजूला एक मानसी हॉस्पिटल म्हणून आहे. इथे मिसळचा बोर्ड आहे, तिथे आहे. येस, मानसी का मनाली, हा ते तिथे हॉस्पिटल आहे. तिथे आम्ही सगळं वाईचं हॉस्पिटल मधलं शूट करायचो. आणि आता घाट सुरू होत आहे. हा खंडाळा घाट आहे आणि ह्या घाटातून कितीही टायमिंगला, म्हणजे सकाळ दुपार रात्र पहाट कुठल्याही वेळेला ह्या घाटातून प्रवास केलेला आहे. सलग 2 वर्ष तरी, 2-2.5 वर्ष, कारण तेव्हा सिरियल चालू होती. भारी वाटतंय, खूप आठवणी जाग्या होत आहेत. बाय द वे, हा अँगल कसा वाटतोय हे तुम्ही मला जरा सांगा, कारण मी सेल्फी स्टिकला मोबाईल लावला आणि तो स्टँड काय म्हणतात तो अडकवलाय आणि थोडाफार पकडला पण आहे. तर हा अँगल कसा वाटतो तो मला नक्की सांगा तुम्ही. घाट संपलाय आणि घाट संपल्यानंतर लगेचच म्हणजे ऍक्च्युली 2 पार्ट आहेत आमच्या मुलगी झालीच्या सेटवर जाण्यासाठीचे. एक आहे जो महाबळेश्वरच्या इथून जो महाबळेश्वरचा जो राईट येतो त्या रोडनी पण जायचो, पण आम्ही वाड्यातलंच आमचं शूट असेल तर अलीकडे एक वेळे म्हणून गाव आहे जे मी आलं की तुम्हाला दाखवते. तर त्या बाजूने गेल्यानंतर राईट आहे आणि त्या डायरेक्टली घराच्या तिथे आमचा जो वाडा होता पाटीलवाडा, तर तिथे आम्ही जायचो. तर येईल आता तो तुम्हाला मी टर्न दाखवते. आणि जर छोट्याशा गावागावातून शेती आहे आजूबाजूला, तसं निसर्गरम्य वातावरणातून जात आम्ही शूट करायचो, मजा यायची. हे बघा, आता हे जे खाण्याचे ही जी काही हॉटेल्स आहेत ती गेली की इथे पुढे छोटासा एक राईट आहे जो पटकन समजेल की नाही माहित नाही. आता नेमकं ट्रॅफिक आहे त्यामुळे चाललोय निवांत. इथे अंबिका हॉटेल आहे आणि या हॉटेलच्या इथे दाखवते तुम्हाला. हे बघा, हा जो रस्ता आहे इथून डिरेक्टली मी वेळे हे गाव आहे ऍक्च्युली, त्या गावातून तिथे डायरेक्ट मी जायचे. तर अशी ती गंमत आहे. परत एकदा शूट करायला इथे सुरुवात केली पाहिजे असं वाटतंय.
तर मी आता इथे हॉटेलला पोचलेली आहे आणि आता संस्कृती ऑलरेडी आलेली आहे. तर आता बघूयात, आता तिला पहिल्यांदा भेटते आणि मग मी तुम्हाला माझी रूम वगैरे सगळं काय ते आम्ही रूममध्येच रेडी होणार आहोत. तर असं आहे. कोणीच नाही का इथे? सो तू ऑलरेडी रूममध्ये आहेस. सेकंड फ्लोअरला आहे का ही? कुठे आहे ती? हा हेच. हाय, हॅलो, कशी आहेस? मस्त. ही संस्कृती. अरे खूप खूप खालापूरच्या इथे ट्रॅफिक होतं. इथे हाय, ही नव्हती ना आपण शूट केलं नाही नाही, ती नव्हती. अगं हे माझ्या आत्ताच्या बॅचचे स्टुडंट्स आहेत, त्यांना पण घेऊन आले. हॅलो हॅलो, बोल ना. कसं मिनिटं. काल मी पण हॉटेल्स चेक करत होते, कास पठारच्या इथले जे काही होते आता म्हणजे ते इतकं लोनली आहे ना ते. अगं आणि तिकडे बुकिंगला खूप दाखवतात 3000 4000. हो का? हां, मी तेही बघितलं नव्हतं, पण मला असं झालं की ते रात्री कितपत सेफ आहे हा एक मुद्दा, आणि तो एरियाच माहिती नाही मला आणि काही. ते पण बोलले निर्वाणा, ते पण खूप आउटसाईड आहे, तिकडे काहीच नाहीये. डॅम आणि ते एक हॉटेल बस. हा बरोबर. अगं तिथे बारूचा सेट आहे ना. हां, पण तो लांब आहे थोडा. हो का? हां, कारण ती म्हणजे म्हणजे प्रोडक्शन हाऊस आमचंच होतं ना रमा राघवचं. त्यामुळे ते माहिती आहे की तिथे ते महासंगम आत्ता आमचा झाला होता ना सिरियलचा, तर तिथे ते हॉटेल होतं स्टेसाठी. सो म्हटलं ओके, मग हेच माहिती आहे त्यातल्या त्यात. तेवढ्यासाठी तू खाली जाणार? 104 104. 22 नंबर थांबलास. फ्रेंडचा मी आता बेस झाला एपिसोड. ते वालेच ना सेक्शन.
जा तुला जायचं तुझ्या मनात मी आता तेच म्हणणार होते तुझ्या मनात 9 नंबर आहे पण ते रूम सर्व्हिसचा असेल बहुतेक. दोन्ही पण दिले तिथे. ऑर्डर डिटेल का काय लागलं त्यांनी उलट लावलं चुकून लागलं ऑर्डर डिटेल ऑर्डर डिटेल आहे जा ना आता आता तर ट्राय करेल. व्हेज व्हेज रूम नंबर सांग हा बरं झालं दिसलं. आता रूम नंबर ए रूम नंबर कोण सांगणार मिडल पार्टिशन करायचंय. नाही फुल पॅकिंग होत ना मग उद्या मीट असेल लेंग्याला हां रिंगला हे असं काय करायचं कर्ल्स ओपन बॅकला का बंद हवंय बंद नको. बंद नको तुला अशी चेअर होईल ना? ओके. हो चालेल तेवढा ठीक आहे A few moments later. हाय. तर मगाशी तुम्ही मला बघितलं होतं की मी रेडी होत होते, माझा मेकअप चालू होता आणि आता हा फायनल लुक आहे. म्हणजे मेकअपचा तरी मी आता दाखवू शकते आणि नंतर फुल मी कशी कोणत्या पद्धतीने साडी वेअर केली आहे हे तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवेनच. तर आता आम्ही निघालेलो आहोत कास पठारच्या बाजूला एक वॉटरफॉल आहे, तर त्या ठिकाणी शूट करायला निघालोय. तर आता ट्रॅव्हलिंग करते पण बाजूला जे काही ग्रीनरी दिसते, झाडं दिसत आहेत ते फार सुंदर आहेत.